उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूची आधारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, ते या पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, प्रतिवर्षी पंढरपुरा, जाती महाद्वारा किंवा येती महाद्वारा हरी भेटी. म्हणून उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे, खळा पाझर रोकडे. अखिल कोड ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरून आलय भगवान पंढरीश परमात्मा. मुक्त कैवल्य तेजोनिधी, अनाथाची माय, साधकाचे मायबाप, विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय, भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत, भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 कडव्याचा, सगळ्यांच्या परिचयाचा, पाठातला पंढरपूर महात्म्य, पंढरीपर अभंग मी तुमच्या तुकोबा रायच्या रथाच्या पाठीमागे ज्यांची दिंडी आहे 386 क्रमांकाची, आदरणीय आमचे एकनाथ महाराज तेही उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मण महाराज, खऱ्या अर्थानं गाथा मूर्ती, त्यांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय नितीन महाराजांच्या संस्थेतील सर्वही विद्यार्थी वृंद, हरिभक्त पारायण मृदंगावरती मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, आमचे परम आदरणीय परम मित्र आमचे माऊली महाराज, खऱ्या अर्थानं माऊली महाराजांनाही साष्टांग प्रणिपात. आणि आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे हरिभक्त पारायण परमपूजनीय आदरणीय वंदनीय गुरुवर्य आमचे बळवंत आप्पा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढाली मोठाली माणसं आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. नितीन महाराज, गवळी बाबा, आता एवढाली मोठाली माणसं म्हणल्यावर आता माझ्यासारख्यानं काय बोलावं का नाही? हा, दोघं बापले कैत पुन्हा विठाला विठाला विठाला. बळवंत आप्पाही आहेत आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा, खऱ्या अर्थानं त्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्याचं पुढील जी वाटचाल आहे तबल्याची, ती अगदी अतिशय सुखकर जावी एवढीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. आज एवढाली मोठाली माणसं आहेत, यांच्या समोर मी काय बोलावं, पण माऊली तुकोबा रायचा असा न्याय. तुकोबा राय म्हणले जरी मोठाली माणसं असले गवळी बाबा तरी बोलायचंच नाही असं नाही, बोलायचं. पण कसं बोलायचं माहिती का? जास्त मोठाल्या माणसासमोर शहाणपणानं बोलत जाऊ नये म्हणले तुकोबा राय. आणि जर शहाणपणानं जर बोललं तर त्याचा परिणाम नाही दुष्परिणाम होत असतो. विठाला विठाला म्हणले मोठाल्या माणसासमोर बोलायचं नाही असं नाही, बोलायचं. पण कसं बोलायचं? संतांचं वचन सांगतो तुकोबा राय म्हणले, संतापासी बहु, संतापासी बहु, असावी मर्यादा, संतापासी बहु, संतापासी बहु, संतापासी बहु, असावी मर्यादा, संतापासी बहु.
बोलावं, मर्यादेनं बोलावं, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्यासमोर मी हा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व ही तुम्ही भक्तिमती माता पुरुष वर्ग सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणार या आपुलकी कीर्तनाची संकल्प कीर्तनाचा यूट्यूब चॅनल, त्याचे सर्व मृदंग विशारद मृदंग अलंकार यशवंत महाराज आमचे संकेत भैया, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि या दिंडीकरता अहोरात्र प्रयत्न करणारी ही जी कमिटी आहे त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक. आणि एक तासभर या अभंगातलं नेमकं तुकाराम महाराजांचं काय म्हणणं आहे याचा विचार पाहू. विठाला आज सर्व ही गाणारे सुद्धा तयार आहेत, पाठ्यातले मंडळी गाथाच पाठ आहे आमच्या लक्ष्मण बुवाचे, म्हणून त्यांच्या प्रमाणाच्या साथसंगतीनं आपण या अभंगाला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काय फार मोठा विद्वान नाही, पण जसं भगवान पंढरीश परमात्मा बुद्धी देईल तसे अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा अभंगाची सुरुवात महाराजांनी अशी केली, उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. उठा उठी अभिमान जाय, इथं दांडकं टाकायचं आहे का नाही. हा, उठा उठी अभिमान इथपर्यंत नाही, उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. कोणतं असं स्थळ आहे की त्या स्थळावर त्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर अभिमान जातोय. मला वाटतं याचंच यथार्थ मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला या संत परंपरेनं खऱ्या अर्थाने या पंढरी क्षेत्राच्या संबंधामध्ये फार मोठं विशेषत्वानं असं अवडंबर अशा प्रकारचं लिहिलंय. एवढं महात्म्य लिहिलं. आता महात्म्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही, त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण होत नाही, आणि त्याच्याबद्दल मला वाटतंय समाधानही अशा प्रकारचं मिळत नाही. जोपर्यंत आप्पाचं महात्म्य आम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचा तबला काय आणि पकवाज काय हे आम्हाला काही कळणार नाही. पण जर माऊली महाराजांनी सांगितलं ना, नाही आप्पा महाराज खूपच छान वाजवतात बरं, आप्पांचं वाजवणं म्हणजे नंबर 1, पण तरी सुद्धा विश्वास बसत नाही अनुभूती घेतल्याशिवाय. विठाला पंढरपुराची अनुभूती या संतांना आली असावी, आणि मग त्याच्यानंतरचे हे शब्द आहेत विठाला विठाला. कारण संत परंपरा मोगम आपल्यासारखं बोलत नाही. उचलली जीवानी लावली टाळ्याला. पंढरपूरचं महात्म्य महाराजांनी सांगितलं की या पंढरपूरला आयसी केली अनंते. भरपूर पाहिलं म्हटले आम्ही दैवत. पुढं नवस बहु फेडी नवस ओ फेडी येले ओ. परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडी. बघा, परी ते फलकट झाले आणि गळा येऊनी पडिले. पुढं बहुजातीले दुःख भोगिले चौदेशी व्यापी. बघा, म्हणजे
बाकीच्या तीर्थक्षेत्रापेक्षा सुद्धा या तीर्थक्षेत्राचं विशेषत्वानं महत्व अशा प्रकारचं या संत परंपरेनं रेखाटले. या पंढरपूरच्या बाबतीमध्ये बोलावं तेवढं कमी आहे. या पंढरपूरलाच म्हटलेलं आहे भूवैकुंठ. काय काय शब्द वापरलाय? भूवैकुंठ. वैकुंठ दुसरीकडे कुठं नाही, हेच वैकुंठ आहे. पाप केले एकमेव पंढरपूर आहे. वैकुंठ पंढरी जेवढं काही तुम्ही केलं पाप घालवलं जर कोणतं असेल तर ते ठिकाण विशेषत्वानं सांगितलं. कोणतं? बोला. पंढरपूर. पंढरपूरला काय एवढं महात्म्य दिलं असेल? बाकीचे तीर्थ आहेत काय? बाकीच्या तीर्थ सुद्धा अनुभव उदंड वर्णिले क्षेत्र महिमे पण आयसी चंद्रभागा आयसे हिमातीर आणि आयसा विटेवरी देवकोटे असं आम्हाला कुठं पाहायला मिळालं नाही. बऱ्याच जागेवर जाऊन पाहून आलो आम्ही, पण बऱ्याच जागेवर पाहिलं पण इथल्यासारखं काय आम्हाला कुठं समाधान वाटलं नाही. उदंड पाहिलं, ऐकलं सुद्धा, वर्णन पण म्हणले काय मजा नाही. म्हणले अशी तिकडं नाही, असा देव सुद्धा विटेवर तिकडं नाही. आणि एक सांगू का तुम्हाला महत्वाची गोष्ट, असा देव कुठंच नाही म्हणण्याच्या पाठीमागचं कारणही असं आहे, कारण या देवाचं जर दर्शनाचा विचार केला तर हा देव कशाचं दर्शन देतोय? पायाचं. आणि तुम्ही जर तिकडे गेले ऋषिकेश हरिद्वार वगैरे तिकडं जर गेला तर कुठून दर्शन आहे? बोला ना, असं लांबून आहे. मग तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जवळ घेणारी देवता जर कोणती असेल तर ते पांडुरंग परमात्मा आहे. हा, आणि अजून एक महत्वाचं वाक्य बोलतो या पांडुरंगाच्या बाबतीमध्ये. पांडुरंग परमात्मा ही जी देवता आहे, मला वाटतं हा गोरगरिबाचा देव आहे. कोणाचा देव आहे? हा, तुम्ही बाकीच्या तीर्थक्षेत्रावर गेले तर जिथं माल दिला की दर्शन आहे. लक्षात येते का तुमच्या? काय दिल्यावर? माल दिल्यावर. पण इथं तुम्ही बारीला लागले की तुमच्याकडे किती माल आहे का तुम्ही भिकारी, हे न पाहणारी देवता म्हणजे पांडुरंग परमात्मा. हा, आणि मला वाटतंय बाकीच्या अवताराचा विचार केला लक्ष्मण बुवा या पांडुरंगाच्या, तर बाकीच्या अवताराचा विचार केला तर बाकीच्या अवतारामध्ये त्यांच्यापाशी भेदभाव नाही. बाकीच्या अवतारात काय भेदभाव नाही? भक्त राखे पाया तर तिथं भक्ताला जवळ घेतय आणि दुर्जनाला बोला ना लांब लोटतय. पण या पांडुरंगाचा खरं सांगू का, या पांडुरंगाच्या बाबतीमध्ये मी तर याला असं म्हणेल हा देवच नाही. मग तुम्ही म्हणाल कोण आहे? संतच बघायला मिळतात याच्यात. विठाला विठाला. पांडुरंगाच्या स्वभावामध्ये संताचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. बाकीच्या अवताराचा विचार केला तर तिथं
आज तुझेपण आहे. पण याच्यापाशी जर विचार केला ना, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उंच निसकाये भगवंता, उंच निसकाये भगवंता, उंच निसकाये भगवंता, उंच निसकाये भगवंता. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. जवळ उच्च नीचपणा नाही, उच्च नीच काही नेने भगवंत. मग काय पाहतोय हा? तिष्ठे भाव भक्ती देखून या. सगळा अभंग पाहून घ्या, दासी पुत्र कन्या, सगळा अभंग पाहून घ्या. या भगवान परमात्म्यापाशी भेद भावना नाही. मूड पापी जैसे तैसे, मूड पापा जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे, मूड पापा जैसे तैसे, तैसे 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 तैसे, मूड पापी जैसे तैसे, मूड पापी जैसे तैसे. उतरे कासे लावणी, उतरी कासे लावणी, उतरी कासे लावणी, दिलावर कसंही असू द्या हो, सगळ्यांना पोटात घेणारी देवता कोण असेल तर हा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणूनच महाराज म्हणले असेल, आयसा विटेवरी विटे. कुठं आहे का असं सांगा ना. असा कुठं या चंद्रभागा तीर्थ आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. आणि पंढरपूर दुसरीकडे कुठंच पाहायला मिळत नाही. मग हे तीर्थक्षेत्र जे पंढरपूर आहे, मग या नेमकं आहे तरी कुठं? कुठं हे पंढरपूर? सोलापूर जिल्ह्यात का बीड जिल्ह्यात? कुठे सांगा ना. तर या पंढरपूरचा पत्ता एका अभंगामध्ये सांगितलाय. त्या पंढरपूरचा पत्ता असा आहे, भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, मग काय पत्ता सांगितलं म्हणले, भीमातिरी
एक वसविले नगर, भीमेच्या तीरावर एक नगर, म्हणले त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव पंढरपूर रे. हा, तेथील मुखासी चार भुजा त्यासी आणि बाईला 16,000 रे. असं हे पंढरपूर. म्हणले तिथं गेल्यावर नेमकं काय होत? अहो गेल्यावर काय होतंय नाही, तिथं गेल्यावर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, म्हणले ती फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणले कोणती? म्हणले तिथं गेल्याबरोबर माणसाला ज्यानं नाडलं आणि ज्या वस्तूनं चांगल्या चांगल्याला नाडलं, म्हणले तिथं गेल्यावर ती गोष्ट नाहीशी होती. म्हणले कोणती गोष्ट आहे ती? म्हणले तीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. गेल्यावर त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी दिलं. काय होतंय म्हणले? म्हणले तिथं गेल्यावर काय जातोय? म्हणले अभिमान जातोय. कसा जातोय? म्हणले त्याला वेळ लागत नाही, उठाउठी तात्काळ लगेच ताबडतोब, आज आता आणि आज करेसो का कल करेसो, आज करेसो अब, या असा प्रकार आहे. म्हणले इथं आल्याबरोबर काय जातोय? म्हणले अहंकार जातोय. म्हणले अहंकार एवढी घटना ही बेकार आहे. अहंकाराची अहंकार हा तुम्हा आम्हालाच होतोय याच्यात नवल नाही. अहंकारानं चांगल्या चांगल्याला नाडलंय. कुणी
बोला ना अहंकाराने. कुणाला नाडलंय म्हणले, आता कुणाला नाडलंय सांगायचं म्हटलं तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. चांगल्या चांगल्याला नाडलंय म्हणजे कुणाला नाडलंय बघा. जे आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले, नाव काय त्यांचं? सकताते. तुम्ही जागेत का झोपले? शुकदेव महाराज ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले का? म्हणले बाहेर नको मला, कारण बाहेरची जी माया आहे ना ही खतरनाक आहे. कोण? ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, तेरा बहुत कठिन है राम, हे राम, माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. मृत्यु देखता है और रोती रोज सवेरे शाम, मृत्यु देखता है और रोती रोज सवेरे शाम. और भुवन बनाया ऐसा, भुवन बनाया ऐसा जैसे हरदम यही का. माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम, बहुत कठिन है राम, हे राम, बहुत कठिन है राम. माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है, बहुत कठिन है, बहुत कठिन है राम. एवढी खतरनाक लागली माया. आणि हिच्या बेणं बाहेरच येणार, पण बाहेर आल्यावर सुद्धा हे पळायला लागलं. हा, जे बाहेर 12 वर्ष येत नव्हतं म्हणले अशा महात्म्याला सुद्धा नाडलं म्हणले. कुणी? बोला ना. अहंकारानं. मी नाही सांगत बरं. अभिमान लागे सुखाची पाटी, अभिमान लागे सुखाची पायी, अभिमान लागे सुखाची पाटी, अभिमान लागे सुखाची पायी. व्यासे उभरा, व्यासे उभरा, सोडलं नाही. अभिमान लागे शुकाची पाठी म्हणजे शुकाचार्यांना सुद्धा अभिमानानं सोडलं नाही. पण असा जो अभिमान आहे म्हणले तो अभिमान या पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर काय होतोय म्हटले? नाहीसा होतोय. म्हणले मग आता आम्ही बी पंढरपूरला आलो, मग आमचा कसा जाईल? जाणारच नाही. कसा नाही जाणार? म्हणले याला सुद्धा जाण्याकरा उग पंढरपूरला गेलं की लगेच अभिमान कसा जाईल? तो अभिमान जाण्याकरता सुद्धा तिथला विधी जर तुम्ही पूर्ण केला तरच तुमचा अभिमान बोला 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 जाईल. नाही तर असे आयुष्यभर जरी पंढरपूरला आले आणि ते चक्रा मारू मारू आपण मेलो तरी आपला अभिमान बोलाला जाणार नाही, जाणार. हा, तर इथला जो विधी आहे ना तो विधी कोणता आहे? चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा. हरिकथा. हा, हरिकथा श्रवण करावी हा सगळ्यात मोठा विधी आहे. आणि हरिकथा श्रवण केल्यावर मग उठा उठी अभिमान जाई. विठाला पंढरपूरला जाण्यानं तुमचा अभिमान जाणार नाही. तर इथं आल्याच्या नंतरचा जो विधी आहे काय करावं? चंद्रभागेचं स्नान करावं. आणि काय करावं? पुढचा जो विधी सांगितला हरिकथा श्रवण करावी. आणि जर उरलाच वेळ तर मग नगर प्रदक्षिणा करावी. विठाला विठाला. आपण असा उलटा विधी आपला आल्या आल्या म्हणतोय जरा येतो चक्कर हाणं. कशाला? पंढरपूरला. आयुष्यभर जरी चक्र हाणल्या तर तुमचा अहंकार जाणार. हा, नगर प्रदक्षिणा केले का त्यानं? शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हट योग.
गूद पीडन कुंडलिनी कलिमल हा इंद्रिया दुःख न देता देत मोक्ष असे आईता श्रवणा माझी विठाला विठाला येथ मनाचा मारून करता इंद्रिया दुःख न देता आणि येत मोक्ष असे आईता श्रवणा माझी नुसतं श्रवण केलं की तुम्हाला मोक्ष प्राप्त होतोय बाकीचे कुटाने करायची गरज नाही कोणते हे मी आता तुम्हाला सांगितलं ना शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग आणि ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा हे कुटाने करायची गरज महाराजांनी तर काकड्यात सांगितलं अष्टांग योगे नशिनी अष्टांग योगे नशिनी अष्टांग योगे नशिनी अष्टांग योगे नशिनी आयुमने मनिरोधना नगिराया यमने मनिरोधा नगिराया यमने मनिरोधा नगिराया वाचा गीत गायीजे 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 वाचा गीत असे साधनं करायची आवश्यकता नाही लय खटाटोप करू नका इथं आल्यावर फक्त एकच काम करा काय करा की तो हरिकथा त्याचं चिंतन करा त्याचं श्रवण करा त्याची लीला श्रवण करा या श्रवणानं होतं काय म्हणजे येतं मोक्ष असे आईता श्रवणा माझी मोक्ष प्राप्त होतो त्याच्यानं श्रवणानं आणि मग हे जर घडलं या विधीनं जर तुम्ही इथं आल्याच्या नंतर हा विधी आपल्याकडून जर घडला तरच म्हणले तुकोबर आहे उठा उठी अभिमान तरच तुमचा अभिमान जाईल नाही तर असं किती जरी गेले तरी तुमचा अभिमान जाणार नाही आणि एवढंच एक क्षेत्र आहे बाबा की या क्षेत्रावर गेल्यावरच तुमचा अभिमान जातोय अन्य क्षेत्रावर जर गेले तर तुम्हाला अभिमान बोला बोला येतोय पण अभिमान जात नाही बघा तुम्ही एखाद्यानं जर काशी केली ना काशी 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 द्वारका मथुरा आहे का नाही जर काशी केली तर त्याला काय येतंय कशावरून येतोय तुम्हाला एक सगळ्यात तुमच्यातलं उदाहरण सांगतो अभिमान कसा येतोय जे काशीवरून जाऊन आलेत त्या माणसाला फक्त तुम्ही म्हणायचं बाबा चहा घ्या ना तुम्हाला कळालं का नाही काय म्हणतात बाबा मी बशीत घेत नाही तुमच्या लक्षात येते ना कशात घेत नाही बशीत घेत नाही हे बशीत घेत नाही म्हणजे काय आहे बाबा म्हणजे त्याला त्याच्यातून सांगायचं असतंय मी काय केली बोला ना काशी केली म्हणून मी बशी वापरत नाही अजून हे कुठं काय विधी लिखित आपल्याला पाहायला मिळालं नाही की काशीला गेल्यावर बशीत चहा प्यायचा नाही पण हे मला वाटतं हे सांगण्याचा जो उद्देश आहे मी बशीत चहा घेत नाही हे कशाचं लक्षण आहे बोला की अहंकाराचं लक्षण आहे ना हे की मी होय नाही नाही मी काय केलंय तीर्थ केलंय काशी यात्रा करून आलोय हे अहंकार पण ह्या तीर्थक्षेत्रावर आल्यावर हा अहंकार आता पंढरपूरून गेल्यावर कोणी म्हणतंय का नाही नाही मी बशीत चहा पित नाही 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 असं तुम्हाला कधीच वारकऱ्याच्या मुखातून तुम्हाला ही गोष्ट ऐकायला मिळणार नाही एवढंच एक तीर्थक्षेत्र आहे की तात्काळ अशा प्रकारचं फलदायी फलश्रुती अशा प्रकारची या तीर्थक्षेत्रामध्ये मिळते बाकीच्या तीर्थक्षेत्रावर जर गेले तर काही कालावधी सांगितला बाबा हा म्हणजे वाराणसी एक मास वाराणसी एक मास वाराणसी एक मास वाराणसी एक मास गोदावरी एक दिवस गोदावरी एक दिवस हरी पावस हरी हरी हरी
ना आपल्याला त्याचं काय मिळतंय, फळ मिळतंय. वाराणसी 1 मास, गोदावरीला जर तुम्ही गेले तर त्याचं फळ 1 दिवसामध्ये मिळतंय. पण पंढरपूरला जर तुम्ही आलात तर पंढरी पाऊले परियसा ऐसा ठसा नामाचा पाऊल उचलल्याबरोबर त्याची फलश्रुती आहे. म्हणजे किती अर्जंट आहे बघा ना, किती फास्ट आहे. हा म्हणले ना, पंढरीसे जाण एक वेळ, पंढरीसे काशियाचा पास द्वारकेच्या देण, काशियाचा पास द्वारकेच्या देण, पंढरीसे पंढरीस जाण एक तुम्ही किती जरी वेळेस गेले तर त्याचं फळ जरा लेटच मिळतंय. पण पंढरपूरला एकदा जरी आले तरी त्याचं फळ तुम्हाला पटकन अशा प्रकारचं मिळतंय. ह्या पंढरपूरचा महिमा आहे. मग इथं आल्याच्या नंतर म्हणले पंढरपूरला गेल्यावर मिळतंय, हा मग दर्शन घ्यावं लागेल म्हणले. महाराज म्हणले तिथे गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा जायची गरज नाही, त्याच्या रावळात सुद्धा जायची गरज नाही. अहो साधं तुम्ही त्या रावळाची पाठ जरी पाहिली ना म्हणले पाठ, तरी म्हणले तुम्हाला तीर्थ किती घडतात. पाहता रावळाची पाठ फिरते घडती नरे साथ, फिरते घडती नरे साथ, फिरते घडती नरे साथ. पाहता रावळाची पाठ फिरते घडती नरे साथ, फिरते घडती नरे संख्या सांगितली डायरेक्ट. हा रावळाची नुसती पाठ जरी पाहिली तर म्हणले किती तीर्थ घडतात, 360. पाहता रावळाची वाट का पाठ आणि तीर्थे घडती 360. अहो असं आहे का कुठं मेहमान, असं क्षेत्र आहे का तुम्हाला की त्याचं मंदिराची पाठ जरी पाहिली तरी तीर्थ घडतात. अहो नुसती पाठच नाही म्हणले महाराज, म्हणले तिथला झेंडा जरी पाहून आले ना तुम्ही, झेंडा कुठला बोला की, पंढरपूरचा. पाहता रावळाची ध्वजा, आणि ती ध्वजा जरी पाहिली तरी सहज अशा प्रकारची मुक्ती तुम्हाला प्राप्त होते. अहो एवढंच नाही, तुम्हाला आत बारीला लागायची सुद्धा गरज आणि चेंगरून मारायची गरज. तुम्हाला विनंती, लय गर्दीत नका घुस. लय गर्दीत घुसणं म्हणजे लय तुम्ही पारमार्थिक आहेत असं काही नाही. ते लय गर्दीत घुसणं म्हणजे अशा लोकांना त्रास आहे, ते चालक लोकांना आहे का नाही. म्हणून हे अशा लोकांना त्रास होऊ नये म्हणून लय गर्दीत घुसायचं नाही, म्हणून हे मधला मार्ग काढला या संत परंपरेनं. लय कुटाने करत बसू नका, जा तिथं ध्वजा पाहून या. एवढंच नाही, तुम्हाला मुक्तीच पाहिजे ना, तुका म्हणे मुक्ती. पुढचं बोला की, देखीला कळस. हा तुम्ही लांबून कळस जरी पाहून आले तरी सुद्धा तुम्हाला मुक्ती आहे. अहो तुम्ही पंढरपुरात आलात बस, हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. दर्शनच पांडुरंगाचं व्हावं असं काही नाही, फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दलचा जी भावना आहे, त्याच्याबद्दलची जी श्रद्धा आहे, त्याच्याबद्दलचं जे प्रेम आहे, ते जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर असेल तर तुम्हाला पंढरपूरची वारी बोला की घडली. आणि तुम्ही असे किती बी त्याच्या चरणावर डोकं जरी फोडून आले आणि इकडं आल्यावर जर पाकिटच हानीत बसले, तुम्हाला कळतंय ना, तरी तुम्ही पंढरपूरची वारी केली काय आणि नाही केली काय याला काही फरक पडत नाही. पण इथं सगळ्यात महत्त्व जर कशाला असेल तर वारकरी संप्रदायामध्ये भावनेला महत्त्व आहे, भावनेला. आणि ही भावना अंतःकरणामध्ये तेव्हाच निर्माण होत असती ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये नम्रता उत्पन्न झाली की भावना उत्पन्न होत असतात. आणि पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर नम्रताही येते. तुम्ही चंद्रभागेमध्ये जर गेलात ना तर सगळे लोक एकमेकाच्या काय करतात, पाया पडतात. पाया पडे जण एकमेका का पाया पडतात ते, तर तो गेला, कोण गेला, अभिमान गेला. हा पंढरीच्या लोकांनाही अभिमान, आणि पाया पडे जण एकमेका म्हणजे पंढरपूरच्या लोकांमध्ये आल्याच्या नंतर पंढरपूरमध्ये त्या लोकाला अभिमान राहत नाही. म्हणून ही संगती परत रिटर्न यावं लागेल. पंढरीच्या लोकांनाही अभिमान आणि पाया पडे
जन एकमेका याच्यावरून सिद्ध होतंय उठा उठी अभिमान. हा आणि जाय ऐसे स्थळ कोण, एवढंच एक स्थळ आहे की या क्षेत्रामध्ये या स्थळामध्ये आल्याच्या नंतर एवढी जातं तर त्याचं नाव अभिमान आहे. ते घडतं कुठं तर ते फक्त पंढरपुरामध्येच घडतं. ते अंगुली निर्देश केलाय ते या पंढरीचं घडे. अजून काय घडतंय म्हटले तर खळा पाझर रोकडे. खळ म्हणजे काय, खळ पत्रिका चिटकवतात ती खळ का, नाही. खळ म्हणजे काय तर खळ म्हणजे माऊली आता खळ आपल्या भाषेत जर सांगायचं म्हणलं गावरान भाषेत तर खळ म्हणजे नालायक, खळ म्हणजे मूर्ख, खळ म्हणजे डेंजर, खळ म्हणजे भंगार, खळ म्हणजे दुष्ट. नाही दुष्ट माणसं जी असतात ना त्याला खळ म्हणतात. अहो या खळाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबराईनं मागणी मागितली पसायदानामध्ये. जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. हे खळ आहे. खळ कोणाला म्हणायचं 2 मिनिटांमध्ये सांगतो पुढे चलतो ऐका. जुने कीर्तनकार परंपरेने हा दृष्टांत सांगायचा. एका डोंगराच्या कडेला एक गाव आणि त्या गावामध्ये ते लोक राहत आहेत आणि त्या डोंगरामध्ये म्हणले वाघ आला. वाघ त्या जंगलात काय आला, वाघ आला. आणि तो वाघ आल्यावर गावातले लोक म्हणले हे तिकडे जाऊ नका बरं कुणी. वाघ काय करल बोला की खाईल आपल्याला. पण गावात एक होताच कोण, वाघ आहे का नाही, वाघच म्हणू त्याला. गावात होता तो खळ. तो म्हणला वाघ वाघ काय करतोय म्हणला मी जाणार म्हणला आज जंगलात. लोक त्याची विनवणी करू लागले जाऊ नका हो खाईल तुम्हाला. ते म्हणला खाल्ल्यावर काय होईल. गावातले शहाणे सुरते माणसं म्हणले अरे राजा तू जर गेला डोंगरात त्या जंगलात आणि वाघाने तुला जर खाल्लं तर माणसाचं रक्त त्या वाघाच्या जिभेला लागल आणि त्याच्या जिभेला वाघाचं रक्त जर माणसाचं जर लागलं तर तो वाघ कुठं शिरल बोला ना, मनुष्य वस्ती वस्तीमध्ये शिरल. हा मग तो म्हणला अरे नंबर 1 काम आहे म्हणलं. तुम्हाला कळालं का नाही काय म्हणलं ते नंबर 1 काम आहे म्हणला. कस काय म्हणला मी मेलं तरी चालतंय पण अख्खा गाव सापडा सूट झालं पाहिजे. याला काय म्हणायचं बोला की याला खळ म्हणतात. त्याच्यापाशी पापाचाही विचार नाही. पण असला जरी माणूस असला तरी तुकोबाराय म्हणले तो या पंढरपुरामध्ये जर आला ना तर ते निर्दयी दगडाच्या हृदयाचा माणूस सुद्धा पण खळा पाझर रोकडे त्याच्या सुद्धा हृदयाला पाझर फोडणारं तीर्थक्षेत्र आहे हे पंढरपूर आहे. म्हणून ते या पंढरीचं घडे खळा पाझर रोकडे म्हणले अजून काय प्रक्रिया घडते ते पंढरी नेत्री अश्रुचे या धारा नेत्री अश्रुचे या धारा शरीरा
प्रक्रिया सांगितली म्हणले नेत्री अश्रूची या धारा, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. त्याला कोणते अश्रू म्हणतात? त्याला आनंदाचे अश्रू म्हणतात. आणि शरीरावर काय येते? रोमांच उभे राहतात. हा, नेत्री अश्रूची या धारा, कोठे रोमांच शरीरा, म्हणजे कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. तो काय एकदा हृदयामध्ये प्रगट झाला, तो काय एकदा हृदयामध्ये धारण झाला की बास, पुढं काही करायचं शिल्लकच राहत नाही. ज्ञानोबराय म्हटले, आप्पा जपतालामध्ये म्हटले, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय. आजी संसार सुफळ झाला गे माय. तेले पाय विठोबाचे, विठोबा देते येले पाय, विठोबाचे, विठोबा देते येले पाय, विठोबाचे, विठोबा. आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय, आजी संसार सुफळ झाला गे माय. आजी संसार सुफळ झाला गे माये, आणि देखील पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, आणि वेळोवेळा पांडुरंग. अशी भावना झाल्याच्या नंतर मग कोठे रोमांच शरीरा, अशी भावना व्हावी लागती. आणि मग ही जी प्रक्रिया आहे त्याचं शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणले, तो का म्हणे, तो का म्हणे, तू का म्हणे काला, गोठे आवे जी भावना आहे काहीच राहिलं नाही, शिल्लक काहीच राहिलं नाही. तुका आणि गेला वाद खंडोनी अशी अवस्था झाली. गोठे देखा गोठे 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 पंढरी गोपाळ
स्थळ कोण ते या पंढरीच घडे खळा पाझर रोकडे. यथामती यथा अवकाश या अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा जो तो त्याच्या पद्धतीने या अभंगावरती चिंतन करू शकतो. म्हणून भगवान पंढरीश परमात्म्याने जशी बुद्धी दिली तसे या अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कीर्तनाकरता सर्व ही महाराष्ट्रातील आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज आहेत, हरिभक्तपरायण एकनाथ महाराज आहेत, आदरणीय सर्व महाराज मंडळी. तबल्यावरती आज यांची विशेष उपस्थिती हरिभक्तपरायण आमचे बळवंत आप्पा आहेत, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत. आदरणीय मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे माऊली महाराज तेही उपस्थित आहेत. आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण नितीन महाराज यांच्या संस्थेतील सर्व साधक पुरंदर. खऱ्या अर्थानं नितीन महाराजांबद्दल बोलायचं जर ठरलं तर तळमळ आहे परमार्थ विषय. आणि एवढी तळमळ आहे म्हणून तर तुम्ही एवढं मोठं यांना वापरायला दिलं, नाही तर कोणी कोणाला वापरायला देते काय का नाही. अंतकरणामध्ये परमार्थ विषयी तळमळ आहे, आत्मीयता आहे. आणि खऱ्या अर्थानं श्रद्धा परमार्थाच्या संबंधामध्ये संप्रदायाच्या संबंधामध्ये आहे. आदरणीय हरिभक्तपरायण या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य आप्पांची पवित्र उपस्थिती आहे. आप्पांच्या समोर हा कीर्तन करण्याचा सुयोग म्हणून आप्पांच्याही चरणारविंदी नतमस्तक. तुम्ही सर्व ही तनानं मनानं धनानं कायेनं वाचेनं सर्वजण झटणारी मंडळी, आदरणीय ही सर्व कमिटी, सर्व सदस्यांना सुद्धा मनापासून वंदन आहे. तुम्ही सर्व भक्तिमती माता पुरुष वर्ग सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. या कार्यक्रमाचा लाईव्ह टेलिकास्ट करणार आमचं हे यूट्यूब चॅनल काय संकल्प कीर्तनाचा आपुलकी कीर्तना भलते एक चॅनल आहे काय नाही. म्हणून त्यांना सुद्धा त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण मृदंग विशारद आमचे यशवंत महाराज आणि संकल्प कीर्तनाचे प्रोप्रायटर आमचे संकेत भैया, माझा लहान भाऊ. तुम्ही पोराला घेऊन येणं मी भावाला घेऊन येणं एवढाच फरक आहे का नाही. हा पण तुम्हाला खरं सांगू का, हे लेकराला सोबत घेऊन हिंडणं हे सुद्धा फार महत्त्वाचं. एक वाक्य सांगू का बळवंत आप्पा, पोराला सोबत घेऊन हिंडलं का तर पोरग नीट राहतंय. आणि आपण पोराला घेऊन हिंडलो की त्याला वाईट संस्कार लागू नये म्हणून बाप नीट राहतंय. तुम्हाला कळालं तर बरं झालं असतं आहे का नाही. म्हणजे पोरामुळं बाप नीट राहतंय आणि बापामुळं पोरग नीट राहतंय म्हणून सगळं महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेत आहे. हा त्याचा परिणाम. म्हणून आपण आपल्या लेकरांना सोबत घेऊन हिंडणं फार महत्वाचं आहे. जा तुम्ही समोरच्या धर्माकडे जरा पहा, इसे अल्लाह कहते, इसे मस्जिद कहते, ही टोपी घालावी लागते, येथे शिकवतात. पण आपण एवढे विचित्र आहेत की आपल्या लेकराला धरून कोणता बाप असा मला एखादा सांगा की त्या बापानं त्याच्या हाताला धरलंय, बोटाला धरलंय, याला पांडुरंग म्हणतात, याला मारुती म्हणतात, याला ही अमुक देवता आहे, धर्म ग्रंथ शास्त्र, मला वाटतंय असा एकही बाप म्हणत नाही. ही खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातली शोकांतिका आहे. समोरच्या धर्माचं बघा ना, ती काय ते त्याच्याबद्दल किती प्रेम आहे, आत्मीयता आहे. म्हणून हा आदर्श खऱ्या अर्थानं आमच्या आप्पाकडून घ्यायसारखा आहे की आपल्या मुलाला बोटाला धरून हा परमार्थ आणि हिंदू धर्माची संस्कृती शिकवतायत, याचं ज्ञान त्याला देत आहेत. म्हणून आप्पांना सुद्धा साष्टांग प्रणिपात. म्हणून तसं मी भावाला घेऊन हिंडतो बघा, आहे का नाही. हो, आणि एक सांगतो तुम्हाला, ज्याची शेती चांगली त्याची बैल चांगली. वाक्य नीट ऐका माझं, लिहूनच घ्या एवढं घरी घेऊन. ज्याची शेती चांगली त्याचे आप्पा बैल चांगले, ज्याचे टाळकरी चांगले माऊली त्याचं कीर्तन चांगलं, आणि ज्याची भावकी चांगली त्याचा संसार चांगला. लक्षात आलं तर बघा, भावकी जर बिघडली तर रावणाची भावकी बिघडली म्हणून त्याचा कुटाणा झाला तेवढा, आहे का नाही. बिभीषण बिघडला म्हणून तसा यो बिभीषण आमचा असा दाबून धरलाय, जेडेवणी करू नको म्हणलं, आहे का नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तोही उपस्थित आहे, त्यालाही मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आदरणीय नितीन महाराजांच्या चरणारविंदी सेवा समर्पित. खऱ्या अर्थानं नितीन महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर नितीन महाराज स्वर्ग रिटर्न माणूस आहे. कळालं की नाही तुम्हाला, कसा माणूस आहे. स्वर्ग रिटर्न, स्वर्गात ते मध्ये 8-15 दिवस होते, आहे का नाही गेल्या वर्षी. पण ही खऱ्या अर्थानं पांडुरंगाची सेवा संप्रदायाची सेवा केल्यामुळं आज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून नितीन महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणारविंदी सगळ्या या गुणीजन मंडळीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत करणार आमचा हा सुनील साऊंड, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वारीतली सेवा आहे, खऱ्या अर्थानं सेवा भाव अंतकरण आहे त्यांचं, म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. बोला आप्पा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. अतिशय सुंदर अशी ही आजची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे.
आणि महाराजांनी कीर्तनात सांगितलं की 9विधा भक्तीपैकी श्रवण भक्ती, आणि म्हणून हा 8 तास. काही लोकांना वाटतं सकाळी कीर्तन, रात्री कीर्तन, मग इथे येऊन करायचे काय? संसारातल्या गप्पा तर काही मारायच्या नाहीत. विधी आहे इथला आणि तो आपण पाळायचा आहे. म्हणून या ठिकाणी सकाळी कीर्तन, रात्री परत कीर्तन, 2 दिवस फक्त. पहिले दिवस नगर प्रदक्षिणा, आणि याला दिलेले आहेत आपण एकादशीला कीर्तन. जागर तर आहेच आहे. अतिशय सुंदर असं कीर्तन केलं. महाराजांची यापूर्वी पण सेवा या ठिकाणी झाली होती गेल्या वर्षीच, आणि ती आवडली मला, नाही लोकांनाही आवडली. जी गायक मंडळी आहेत, वादक जाणकार मंडळी आहेत, त्यांनाही आवडली. मुळामध्ये महाराज भागवत सांगतात. जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. वैकुंठवासी बाबांनी आयुष्यभर भागवताचे कार्यक्रम केले. त्या दिल्लीच्या पुढे उत्तराखंडमध्ये शुक्ताल 3 वेळा भागवताची कथा केली. तिथं 4 हॉल आहेत. तिथं डोंगरे महाराजांच्या नावाने सुद्धा हॉल आहेत. तिथे शेवटच्या कथेच्या वेळी एक 80,000ची बाबांनी तुकाराम महाराजांची मूर्तीच त्यांना देऊन टाकली तिथं. आणि तिथे बाबांना उतरण्यासाठी एक रूम पण त्याने ठेवली होती. असो, भागवतावरून विषय निघाला. महाराज भागवताचार्य आहे आणि त्यांना मी पहिल्यांदा प्रणाम करतो, साष्टांग प्रणिपात करतो. कारण त्यांनीच प्रमाण सांगितलं की तरला परीक्षिती, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. किती 7 दिवसात इतकी भागवताची ताकद आहे. आणि आयुष्यावर बाबांनी तेच केलं. भंडाऱ्या डोंगरावरती कधी शुक्तालला केलं, त्या मेहुणला केलं, पंजाबमध्ये नामदेवरायांच्या गावाला त्या ठिकाणी केलं. अशा प्रकारचे भागवताचार्य आपल्याला कीर्तनासाठी लाभणं हे सुद्धा भाग्य आहे ना. आता काय होतं, वारीचे दिवस आहेत, पालख्या पंढरपुरामध्ये येत असतात, सोहळे येत असतात. मग कोणाला सांगितलं तर इथपर्यंत येऊन पोचणंही अवघड असतं. लांब लांब आहेत मठ, स्थळं, जागोजागी पालखी सोहळे उतरण्याची जागा. आणि बऱ्याचशा मंडळींची कीर्तनं अगोदर ठरवून गेलेली असतात, काही मंडळींची. पण महाराज आपल्याकरता वेळ देतात, या ठिकाणी येतात. आपली तारीख अगोदरच त्यांच्याशी ठरलेली होती, वेळ ठरलेली होती, आणि त्यानुसार महाराजांनी या ठिकाणी आले. मुळात महाराज हे बीडजवळ मांदेळ मोहे म्हणून गाव आहे त्यांचं, आणि अतिशय साधना आहे, तपश्चर्या आहे. त्याच्याशिवाय एवढं बोलता येत नाही. गायन आहे, वक्तृत्व तर आहेच आहे, पण गायनाची साथ आहे. अशी ही कीर्तन सेवा आपल्या मठाला लाभली. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, आपल्या सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळ्याच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. आमचे स्थानकपूर्ती या ठिकाणी आलेले